नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मनातल्या मनात मी स्वतःला गाली देत होतो की मी असं बोलायला नव्हतं पाहिजे, पण माझ्या खऱ्या भावना माझ्या तोंडून आपसुकच बाहेर पडल्या होत्या. तर मग मी आता पिछे हटणार नव्हतो. मला माहीत आहे हे बरोबर नाही, चुकीचं आहे, पण मी तुझ्या प्रेमात पडलोय आणि तुला सुखी करण्यासाठी मी काहीही करेन. ती तरीही बराच वेळ शांत होती. शेवटी मायूसपणे माझ्याकडे पाहत ती म्हणाली, तू माझा मुलगा आहेस सलीम. असे प्रेम आई आणि मुलात घडत नाही. जर हे कोणाला कळालं तर काय विचार करतील लोक. मी तिला अधीरपणे जबाब दिला, मी खरोखर तुझ्यावरती खूप प्रेम करतोय. मला माहीत नाही दुसरं काय विचार करतील लोक आणि मी कोणाची पर्वा देखील करत नाही, पण तू कमीत कमी बोललो त्यावरती गौर करशील का. आता ती खरोखरच एकदम गंभीर झाली होती आणि थोड्या वेळात रडायला लागली. मला खूप वाईट वाटलं की मी तिला दुखावलं म्हणून. मी तिला जवळ ओढलं आणि घट्ट पकडलं. थोड्या वेळानं ती म्हणाली, सलीम, मला वाटतं आपण निघूयात. मग आम्ही घरी पोहोचलो. घरी जात असताना ती पूर्ण वेळ शांत होती, काहीच बोलली नाही, एकदम गंभीर. नंतर मग आमचा तो शनिवारचा समुद्र किनाऱ्यावर फिरायला जायचा प्रोग्राम बंद झाला. आम्ही खरेदीला जात होतो आणि त्यानंतर सरळ घरी येत होतो. मी जेव्हा तिला समुद्रावर जाण्याबद्दल विचारायचो तेव्हा ती मला नाही म्हणायची. मी तिला का नाही म्हणून विचारलं की ती मला जवाब द्यायची की मी माझ्या वयाच्या मुलीसोबत फिरायला जायला पाहिजे. पण मी तिचं कधीच ऐकलं नाही आणि तिला साफ सांगितलं की मी दुसऱ्या कोणासोबतही जाणार नाही, फक्त ती सोडली तर. ती कधी तयार झाली नाही माझ्यासोबत फिरायला जायला आणि तिनं खरेदीसाठी मला बरोबर न्यायचंही मग हळूहळू बंद केलं. असेच काही आठवडे गेले. जसे दिवस जात होते तशी ती जास्त शांत आणि मायूस होत गेली. इम्रान भाई आणि शबनम आपालाही तिच्यातला बदल जाणवला. त्यांनी आम्हाला विचारलं की ती माझ्यासोबत बाहेर का जात नाही. तिनं त्यांना काहीतरी थातूरमातूर कारण सांगितलं आणि तिच्या ह्या फैसल्यानं ती खुश होती ना मी खुश. जरी आम्ही पहिल्यासारखे हसत खेळत नव्हतो तरी मी आम्मीला कामात मात्र मदत करत राहिलो. तिच्यासाठी गजरा वगैरे आणणं आता वगैरे कामं मी करतच राहिलो. आम्ही ते शांतपणे घेत होती, परंतु पहिल्यासारखं माझं कौतुक करत नव्हती. मला आशा होती की कधीतरी तिला माझं प्रेम कळेल आणि ती तिचा निर्णय बदलेल. आणि तिनं तिचा निर्णय बदलला. तिच्या लक्षात आलं की जरी ती माझ्यासोबत थंडपणे वागत होती तरीही मी माझा विचार बदलला नव्हता. जरी तिनं माझ्या प्रेमाला प्रतिसाद दिला नव्हता तरीही माझं तिच्याविषयीचं प्रेम अजिबात कमी झालं नव्हतं हे तिला कळालं. एकदा आम्ही आणि मी घरात एकटेच होतो आणि ती किचनमध्ये काम करत होती. मी किचनमध्ये गेलो आणि न बोलताच तिला मदत करायला लागलो. मध्येच एकदा क्षणभर आमची नजरानजर झाली. तिनं प्रेमळपणे माझ्याकडे पाहिलं आणि ती स्वतःला रोखू शकली नाही. तिनं मला मिठी मारली आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. माझ्या सहनशक्तीची तिनं तारीफ केली आणि म्हणाली की ती माझ्या प्रेमाचा स्वीकार करते. मग मीही तिला जोरदार मिठी मारली आणि तिला जाणवून दिलं की तिच्या स्वीकारानंतर आमचे संबंध बदललेत. शांतपणे मी तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवू लागलो. मी मागे झालो आणि तिच्या डोळ्यामध्ये खोलवर पाहत तिला म्हणालो, आम्मी जान, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि जिंदगीवर कधीही माझं प्रेम कमी होणार नाही. असं म्हणत मी खाली वाकलो आणि माझे होठ तिच्या होठावर टेकवले. मी तिच्या गालावर चुंबन घेतलं आणि तिच्या मानेवर मग बिनधास्तपणे माझे ओठ फिरू लागले. तिनं मला इन्कार केला नाही. मी खुश झालो की शेवटी तिनं मला प्रतिसाद दिलाच म्हणून. नंतर मग आमच्यात सगळं बदलत गेलं. आता जेव्हा मी आम्मीला गजरा किंवा इतर काही आणत असू तेव्हा ती माझ्या गालावरती चुम्मा देत असे. जेव्हा आम्ही एकट्या घरात असू तेव्हा आम्ही सतत एकमेकांना मिठ्या मारत असू. मी तिला मिठी मारली की ती माझा हात तिच्या पाठीवरून अगदी मनमोकळेपणाने फिरवत असे. मी तिच्या चेहऱ्यावर सगळीकडे उघड उघड चुंबन घेत असे आणि कधी कधी ती मला तिच्या ओठांचंही चुंबन घेऊ देत असे. आम्ही सोफ्यावर किंवा बेडवरती झोपत असू आणि एकमेकांना मिठ्या मारून पडून राहत असू.
मिठी मारत असताना माझा हात तिच्या पाठीवरून फिरणं आणि माझा पसंतीदाचाच खेळ झाला होता. आधी मी सहज अम्मीच्या पाठीवरून हात फिरवत असे, पण हळूहळू मला तिच्या कमीजच्या आतल्या ब्राच्या पट्ट्यांचीही जाणीव व्हायला लागली आणि मग नंतर तिच्या पाठीवरून हात फिरवताना तिच्या कमीजच्या आतली ब्रा मी चाचपू लागलो. कधी कधी मी माझा हात खाली तिच्या मागणं सरकवत असू आणि तिच्या पॅन्टीजपर्यंतची आउटलाईन मी चापत असू. मी तसं मुद्दाम करत नव्हतो, पण आमच्या प्रेमाच्या भरात माझ्याकडून ते नकळत होत होतं. आम्हीला कधी त्याचं काही वाटलं नाही की मी खरं तर काय चाचपत होतो ते. तिच्या वागण्यातून हेच निदर्शनात येत होतं की ती खरोखरच अशा प्रकारच्या मिठीसाठी आणि चुंबनासाठी आसुसलेली आहे, जे तिला अब्बाकडून मिळत नव्हतं. पुढचा शनिवार आला तेव्हा मी आम्हीला जुन्या प्रोग्रामबद्दल बाहेर फिरायला जाण्याबद्दल विचारलं, तर ती हसत हसत तयार झाली. संध्याकाळी जेव्हा आम्ही तयार झालो आणि मी आम्हीला पाहिलं तेव्हा मी हैराण झालो. तिने गुलाबी रंगाचा सलवार कमीज घातला होता. आश्चर्य म्हणजे तिची कमीज स्लीवलेस होती आणि मी तिला स्लीवलेस ड्रेसमध्ये कधीच पाहिलं नव्हतं. मी तिच्या सौंदर्यानं उत्तेजित झालो. माझी आम्मी 36 सालची औरत न वाटता एकदम जवान लडकी वाटत होती. आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा रस्त्यावर बरेच जण तिच्याकडे पाहत होते हे मी नोटीस केलं. मी ती आठवड्याची खरेदी करण्याच्या मूडमध्ये अजिबात नव्हतो. तेव्हा मी तिला विचारलं की आपण फिल्म पाहायला जायचं का. ती आधी विचारात पडली, पण नंतर ती तयार झाली. मग आम्ही टॅक्सी करून थिएटरमध्ये फिल्म पाहायला गेलो. मी मुद्दाम या थिएटरला आलो होतो कारण इथून चौपाटी जवळ होती. तेव्हा जो पिक्चर लागला होता तो आम्हीने पाहिला होता आणि मीही, पण तो एक रोमॅन्टिक पिक्चर होता आणि दुसऱ्या थिएटरमध्ये तिकीट मिळणार नव्हतं, म्हणून मग आम्ही पुन्हा तोच पिक्चर पाहायला तयार झालो. थिएटर तसं फारसं भरलेलं नव्हतं. इंटरव्हलपर्यंतचा सिनेमा बघेपर्यंत आम्मीने माझा हात आपल्या छातीजवळ घट्ट पकडला होता, ज्यानं तिची गुबगुबीत छाती माझ्या दंडावर दाबली गेली होती. मी माझा हात तिच्या मांडीवर ठेवला होता आणि मध्ये मध्ये मी तो तिच्या मांड्यांवरून फिरवत होतो. तिच्या स्पर्शानं मी उत्तेजित होत होतो. इंटरव्हल नंतरचा सिनेमा पाहताना मी माझा हात तिच्या गळ्यात टाकला होता आणि तिनं आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं होतं. पिक्चरमध्ये शेवटच्या अर्ध्या तासात रडारड होती, म्हणून मग आम्ही उठून बाहेर आलो आणि मग नंतर एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु आता इथून पुढे देखील प्रचंड एक्साइटमेंट तुमची वाढणार आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.